नवीन दिवसाची खूप छान अशी सुरुवात झाली। आम्ही निघालो होतो जेजुरीला जायला। सकाळचे वाजले होते 6:10 झाले होते त्यावेळेस आम्ही निघालेलो। आता 6:10 झाले आता निघतोय आपण आता। 6 वाजता निघालो होतो, 10 मिनिटं लेट झाले। काय घेतलं? टोस्ट। हा इथे आपण वरीगाव पार्क एरिया थोडं पुढे आला, कडेवस्ती म्हणून एरिया इथे खूप फेमस हॉटेल आहे चहाचं। चहा खारी नाव आहे। जेव्हाही या रस्त्यावरून जातो कुठे जेजुरी असेल, रिसॉर्ट्स असेल, प्रथम रिसॉर्टला मागच्या वेळेस गेलो होतो, तर नेहमी आपण इथे स्टॉप घेतो आणि खूप फेमस आहे आणि ते दाखव इथे बघू शकतो। आणि इथला चहा खरंच खूप टेस्टी लागतो। बघू शकता काहीतरी सर्व करण्याची पद्धत पण वेगळी। टोस्ट आहे, त्याला टोस्ट असून पण त्याला थोडा रोस्ट केला आहे आणि त्याच्यावर पण बटर आहे आणि चहाचा टेस्ट अगदी स्पेशल आहे, वेगळा आहे। तर तुम्ही जर इकडनं गेला हडपसरकडे जात असाल, कडेवस्तीचा एरिया तिथे चहा खारी नावाचं टी स्टॉल आहे, ते तुम्ही नक्की जा, तरच तुम्हाला आवडेल। खूप छान असं व्ह्यू होता इथला आणि असं मस्त पक्ष्यांचा थवा होता। सकाळी सकाळ होतं म्हणून असं फ्रेश वाटत होतं, खूप मस्त। निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटत होतं। खूप सुंदर असं वातावरण होतं, गार होतं, ऊन वगैरे नव्हतं, त्यामुळे खूप जास्त फ्रेश वाटत होतं आणि खूप जास्त एन्जॉय केला, खूप मज्जा आली। पाऊस चालू होता म्हणून ते थांबलेलो। आता थांबलोच तर म्हटलं मिसळ घेऊया, नाश्ता पण होऊन जाईल। कशी आहे? चला आता मिसळ खातो, मग पाऊस थांबला की जातो पुढे। खूप गर्दी आहे, त्यात पाऊस चालू आहे अजून भरून। सकाळी वाजले जवळपास 8:50 पण तरी एवढी गर्दी। हे बघू शकता आपल्या परंपरेप्रमाणे नवीन जोडपं जर असं लग्नानंतर फर्स्ट टाइम गडावर असेल तर त्यांना असं उचलून 5 पायऱ्या चढाव्या लागतात। आता फक्त अर्ध्यावर आलो अजून। काय झालं? हा थकली? हा खूप गर्दी, खूप दर्शनासमोर। आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर निघालोय आणि मोस्टली आम्हाला 2-2.5 तास लागले तिथे दर्शनात। खूप मोठी रांग होती आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी। आता सध्या सगळ्यांचे लग्न झाले म्हणून सगळेजण दर्शनाला आलेत, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि पाऊस पण खूप जास्त पडलेला आहे इकडे।
तर मग आमचं खूप छान दर्शन झालं आणि आतमधला व्हिडिओ आम्हाला नाही घेता आला कारण तिथे खूप जास्त गर्दी असल्यामुळे सगळ्यांना स्पीडने बाहेर काढत होते, त्यामुळे आतलं शूट नाही केलं. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालोय. आता पुढचं बघू आपण काय काय होतं. परत येताना परतीच्या प्रवासामध्ये हा एक छोटासा गार्डन त्यांनी तयार केलेला आहे शिवाजी महाराजांची थीम घेऊन, जिथे त्यांचे मावळे घोडा हे सगळं त्यांनी व्यवस्थित दाखवलेलं आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वरून एक खूप चांगला असा व्ह्यू तिथे दिसतो आणि बरेचसे लोक इथे फोटो वगैरे काढतात. आम्हीही काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ इथेच आम्ही संपवला आहे. तर तुम्ही चॅनलला असेच कनेक्ट राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.